वन महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात कालपरत्वे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळे नेतृत्व होऊन गेले आहेत, परंतु असं एक महिला नेतृत्व ज्यांचा उल्लेख जिल्ह्याची कन्या असा करता येईल त्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथ मुंडे यांची ओळख सुरुवातीला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची कन्या म्हणून पुढे आली। मात्र राजकीय मैदानावर पाऊल टाकल्यानंतर स्वकर्तृत्वाने त्यांनी पित्याचा वारसा सक्षमपणे पुढे चालवताना लोकनेता पदवी संपादन केली। अर्थात समाजातील सबका साथ सबका विकास हे सूत्र डोळ्यासमोर ठेवताना माझा जिल्हा माझी माणसं त्यातून आपलेपणाचं नातं शेवटच्या माणसाशी निर्माण करून ज्यांनी अगोदर आमदार नंतर मंत्री पालकमंत्री पदावर काम करताना जिल्ह्याचा चौफेर विकास केला। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी गरीब कल्याणासाठी आयुष्य झिजवलं, त्याच पाळण्यात या लेकराचा जन्म झाला। हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि संघटनात्मक कार्य या साऱ्या प्रसंगाचे साक्षीदार स्वतः पंकजाताई आहेत। अगदीच म्हटलं तर लहानपणी त्यांच्याकडे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, श्रीमान लालकृष्ण अडवाणीजी, स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्यासारख्या कितीतरी उच्च विभूतीचा सतत कौटुंबिक राबता होता। कालांतराने पक्ष कार्यात पाऊल ठेवल्यानंतर प्रदेश भाजयुमाची अध्यक्षपदाची जबाबदारी देखील अनेक वर्ष पंकजाताईंनी सक्षमपणे सांभाळली। बारामतीचं रणांगण त्यांनी 2009 ला गाजवून दाखवलं होतं, जिथे महादेव जानकर निवडणुकीला उभे होते। परळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवल्याबरोबर आमदार झाल्या। 5 वर्ष विकास आणि जनसेवा करताना 2014 ला स्वर्गीय मुंडे साहेबांचा अपघाती मृत्यू झाला। तिथे मात्र खरं तर तारेवरची कसरत, फार मोठी जबाबदारी पंकजाताईंवर आली। दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना जबाबदारीचं शिवधनुष्य स्वतःच्या खांद्यावर उचलून संघर्ष यात्रेच्या माध्यमातून राजकीय संघर्षाला सुरुवात झाली। परिणाम 2014 ला राज्यात महायुतीचं सरकारही आलं, ज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2014 ते 2019 5 वर्ष बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नेतृत्व केलं। त्यामुळे एक महिला नेतृत्व कशा प्रकारे सद्गुणाने काम करतं हे लोकांनी पाहिलं। म्हणूनच आजही त्यांच्यावर गावखेड्यापासून शहरातल्या गल्लीबोळात, तांडे, वस्ती, झोपडपट्टी यातले लोक जीवापाड प्रेम करतात। सत्ता असो अथवा नसो, जनसेवेसाठी एक पाऊल कधीच मागे राहिल्या नाहीत। राजकारण भलेही स्वाभिमानाचे टिकवून त्यांनी ठेवलंय, परंतु कोविड सारख्या प्रसंगात देखील बीड जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना खंबीरपणे साथ। बीड जिल्ह्यातील 18 पगड जाती धर्माचे लोक पंकजाताईंवर जीवापाड प्रेम करतात। आध्यात्मिक अनुष्ठान तथा वारकरी संप्रदायाच्या वाटेवर जाताना त्यांनी भक्ती यात्रा देखील काढली, ज्यामुळे समाजातील गोरगरिबांना जगण्याची ताकद मिळाली। असं एक महिला नेतृत्व ज्यांना कुठेही गेलं तरी मोहळाच्या माशासारखी गर्दी होते। 5 वर्षाचा पडता काळ जनतेनं पाहिलाय। लोक याचीच वाट पाहत होते की पंकजाताईला मतदान करण्याची वेळ कधी आणि कोणत्या रूपाने येते। तो सुवर्ण काळ अगदी जवळ आला आणि आता आपली ताई दिल्लीला जाणार हाच आनंद सर्वांना झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.